आज मला एक गोष्ट सांगायला आवडेल गाईज. एवढे दिवस झालं वटपौर्णिमेच्या आधी रोज आपल्याकडे दिवसात 8-8, 10-10 बायका मेकअप करायला येतात, शूट करायला येतात, कपडे आपल्याकडून घेतात. एवढे शूट्स आपण करतोय. आपल्याकडे फोटोग्राफी स्वतःची आहे, मेकअप आर्टिस्ट स्वतःची आहे, ज्वेलरी आपली स्वतःची आहे, कपडे आपले स्वतःचे आहेत. एवढा बहीण बिझनेस करते तरी ही माझी बहीण आज वटपौर्णिमा आहे मागं लागून लागून आज तिला म्हणलं बाई कर. घरचं असून करत नाही. आणि ज्यांच्या घरी नसतं, ज्यांचं कोण म्हणजे असं काय नसतं, त्या बायका पैसे घालवून एवढं नवऱ्याला मागं लागून लागून करवत होते. आणि ही बघा आमची वटपौर्णिमेच्या दिवशी, आज आहे वटपौर्णिमा, आज हिला सुचलंय की आपलं फोटोशूट करायचं आहे म्हणून. आणि पहिली वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची. बघा काय बोलायचं. माझ्या 2 बहिणी, एक मंगलोरला राहते आणि एक तामिळनाडूला राहते. त्या बिचाऱ्यांना इच्छा असते पण त्या एवढ्या लांब राहतात म्हणून त्यांना करायला यायचं होत नाही. आणि ही माझ्या दुकानाच्या मागच राहतात तरी सुद्धा हिला करायला यायचं होत नाही. माझी वेडी बहीण, वेडी. आणि गाय सगळ्यात महत्वाचा हा माणूस, हा माणूस असं गेला कामात